श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो. स्वामी कृपेने अशक्यही शक्य हे वाक्य आपण अनेकदा ऐकले. पण खरंच स्वामींची कृपा कशी मिळते आज आपण जाणून घेणार आहोत. पुण्यतिथीचा खास उपाय आणि त्यामागचा खरा अर्थ. पुण्यतिथी म्हणजे काय? आपण पुण्यतिथी म्हणजे फक्त स्मरण दिवस मानतो, पण खरा अर्थ खूप खोल आहे. हा दिवस म्हणजे गुरूंच्या ऊर्जेशी जोडला जाण्याचा दिवस, आपल्या जीवनाचा विचार करण्याचा दिवस आणि चुकीच्या मार्गावरून योग्य मार्गावर येण्याची संधी. अर्थ: स्वामींना फक्त नमस्कार करून नाही, तर त्यांच्या शिकवणीने जगूनच खरी कृपा मिळते. उपाय 1. शांत बसण्याचा उपाय. 10 मिनिटं शांत बसा. डोळे बंद करून श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ म्हणा. अर्थ: हा उपाय बाहेरचा नाही, आतला आहे. मन शांत झालं की स्वामींचा खरा अनुभव येतो. उपाय 2. एक दिवा स्वतःसाठी. देवासमोर दिवा लावा आणि स्वतःसाठी एक संकल्प करा. उदाहरणार्थ, मी आजपासून राग कमी करेन, मी मेहनत वाढवेन. अर्थ: स्वामी कृपा म्हणजे फक्त चमत्कार नाही, तर आपल्या बदलाची सुरुवात आहे. उपाय 3. भुकेल्याला अन्न. कोणालाही अन्न द्या, गरीब, प्राणी किंवा पक्षी. अर्थ: स्वामींना सर्वात जास्त आवडतं ते म्हणजे सेवा. जिथे सेवा तिथेच कृपा. उपाय 4. नाव जपा पण मनाने. फक्त मंत्र म्हणू नका, प्रत्येक वेळी भावना ठेवा. स्वामी माझ्यासोबत राहा. अर्थ: मनापासून घेतलेलं नावच शक्तिशाली असतं. उपाय 5. वाईट सवय सोडण्याचा संकल्प. एक वाईट सवय निवडा, त्या दिवशी ती सोडण्याचा प्रयत्न करा. अर्थ: हा सर्वात मोठा उपाय आहे, कारण स्वामींची खरी कृपा म्हणजे आपण चांगले माणूस बनणे. छोटी कथा. एक भक्त रोज मंदिरात जात होता, पण त्याच्या आयुष्यात काही बदल होत नव्हता. एक दिवस त्याने एक गरीब माणसाला अन्न दिलं आणि त्या दिवसापासून त्याच्या आयुष्यात बदल सुरू झाले. अर्थ: स्वामी मंदिरात नाहीत, ते आपल्या कर्मात आहेत. महत्त्वाचा संदेश: फक्त उपाय करून काही होणार नाही. श्रद्धा, चांगले कर्म, खरी कृपा. स्वामींवर विश्वास ठेवा, पण स्वतःलाही बदला. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. जय स्वामी समर्थ. धन्यवाद.